नमस्कार. महाराष्ट्र रफ्ता न्यूजच्या या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र डिग्गी येथे नियुक्त असलेला सुपरवायझर सनातन SS हा अधिकारी नोकरीवर येताच थेट गावात पत्त्यांचा जुगार खेळत बसतो. असा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांच्या समस्या सोडवण्याऐवजी हा अधिकारी जुगाराच्या नादाला लागल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सूचना असूनही सुधारणा नाही. नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील संबंधित अधिकाऱ्याच्या वागण्यात कोणताही बदल झालेला नाही. उलट तो बेफिकिरीने पत्ते खेळत बसतो. त्यामुळे आरोग्य विभाग यांना अशा निष्क्रिय आणि बेजबाबदार कर्मचाऱ्यांना पगार कसला देतो असा लोक सवाल करत आहेत. आरोग्य सेवक की जुगार ट्रेनर. आरोग्याच्या समस्या सुटाव्यात म्हणून अधिकारी नेमणूक करण्यात आली की गावोगावी जुगार खेळण्यासाठी, असा थेट प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. स्थानिकांच्या मते हा अधिकारी आरोग्य विभागाला कलंक ठरत असून त्याच्यावर तातडीनं कारवाई होणं गरजेचं आहे. सामाजिक संघटनांची मागणी. या प्रकारावर अखिल भारतीय छावा संघटनेचे बाळासाहेब माने यांनी जोरदार संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करण्यात यावे अशी मागणी केली. त्यांनी स्पष्ट केले की नोकरीच्या वेळेत पत्ते खेळणारा कर्मचारी हा आरोग्य विभागावर लागलेला काळा डाग आहे. तर या संपूर्ण प्रकाराचा सारांश एवढाच आहे की आरोग्य केंद्रातील अधिकारी नोकरीवर असूनही गावात पत्त्यांचा जुगार खेळतो आहे आणि त्यामुळे स्थानिकांमध्ये संताप असून आरोग्य विभागाने या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी जोरदार मागणी होते आहे. प्रतिनिधी राहिल पटेल, महाराष्ट्र रफ्ता न्यूज मराठी, धाराशिव उमरगा. नोकरीवर रुजू असताना जर कर्मचारी पत्ते खेळत असेल तर किती मोठी शोकांतिका आहे. हा आरोग्य विभागाला लागलेला डाग आहे आणि तेही चक्क आमदार प्रवीण स्वामी सर यांच्या गावात. अरे काय शासन आणि जुगारी कर्मचारी. या कर्मचाऱ्यावर खरे पाहता आमदार साहेबांनी तात्काळ कार्यवाही करून या अधिकाऱ्याचं तात्काळ निलंबन करायला हवे. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र डिग्गी येथे सुपरवायझर म्हणून रुजू असलेला सनातन SS हा अधिकारी आरोग्य केंद्रात न जाता आल्याबरोबर गावात पत्ते खेळत बसतो. मग आरोग्य विभाग यांना कशाची पगार देते हा माझा सवाल आहे त्यांना. या अधिकाऱ्याला वारंवार सूचना देऊन देखील तो सुधारायचे नाव घेत नाही आणि हा एक नंबरचा जुगारी आहे आणि तो आरोग्य विभागाला लागलेला हा कलंक आहे. आरोग्याच्या समस्या सुटाव्या म्हणून यांना कामावर रुजू केले आहे की याला ट्रेनर म्हणून पाठवले आहे, हाही तेथील नागरिकांचा हा प्रश्न आहे. या अशा मदमस्त अधिकाऱ्यावर तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे आणि यांना बडतर्फ केलं पाहिजे. विशेष म्हणजे या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार प्रवीण स्वामी यांचं गाव डिग्गी आहे. त्यांनासुद्धा माझी विनंती आहे की या प्रकरणाची त्यांनी 4 दिवसामध्ये चौकशी करून अशा मुजोर आणि मस्तवाल लाज गुंडाळलेल्या अधिकाऱ्याला तात्काळ बडतर्फ करून त्यांच्या हातात नारळ दिला पाहिजे. अन्यथा आम्ही 4 दिवस वाट पाहू. त्याच्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं या अशा मदमस्त झालेल्या आणि ज्याला कशाचाही गंध नसलेला हा हरामखोराला याची जागा आम्ही छावा संघटनेच्या वतीनं दाखवून देऊ.